नमस्कार, मैं स्वप्निल लाड़ी नंद कुमार आपका विजन इंडिया डॉक्यूमेंट्री में सहर्ष स्वागत करता हूँ। मान्यवर 9 अगस्त वैश्विक आदिवासी दिवस। इस दिवस की आप सभी को शुभकामना। भिकल्या धिंडा जी एक ऐसे व्यक्ति जो अपनी कला, अपनी संस्कृति को गत 400 वर्षों से आगे लेके जा रहे हैं। कुछ ही सप्ताह पहले उनको पद्मश्री से अलंकृत किया गया है। उनका संघर्षमय जीवन प्रवास हम आपके सामने इस चित्रफित रूपी में बहाल कर रहे हैं। मान्यवर विश्वगुरु भारत के लिए उनका योगदान अमूल्य है। ऐसे व्यक्ति विशेष का योगदान आपके समक्ष सुपुर्द करना यही हमारा कर्तव्य है। जय हिंद। श्री भिकल्या लाडक्या दिंडा कला लोक संगीत। नमस्कार मान्यवर, जय हिंद। विजन इंडिया डॉक्यूमेंट्री में आप दोनों का सहर्ष स्वागत है। कुछ सप्ताह पहले, मुझे लगता है 1 या 2 सप्ताह पहले, आप यहाँ से हवाई उड़ान करके राष्ट्रपति भवन गए थे और भारत सरकार का एक सर्वोच्च सम्मान पद्मश्री से आप अलंकृत हुए थे। एक आदिवासी पाड़े से ये सफर बहुत ही रोमहर्षक एवं संघर्षमय रहेगा। हमारे लोगों को, हमारे जो दर्शक है, वो आपके जीवन संघर्ष को जानना चाहेंगे। सांगा तुम्ही मराठीतून। आमचं जे आदिवासी म्हणजे आधीचं हे पुराण काळातलं आमचं वाद्य आहे. मग ते आमचं पहिलं नवश्या पिंजोबा वाजवायच्या आणि आजोबा धाकल्या वाजवायच्या हे वाद्य. आणि त्याच्यावर धाकल्याचा मुलगा लाडक्या वाजवायच्या, लाडक्याचा मुलगा मी भिकल्या वाजवायच्या. तेवढ्यात कोठी गाव आणि ब्रिटिशचा राज्य, आणि ब्रिटिशच्या राज्य गेलं आणि काँग्रेसचं राज्य आलं. काँग्रेसचे राज्यात हे नावावर कोणाची जमीन शेठ सावकाराची ही कोळ कायद्याने गेली. काय, आणि आमचा वडील फार गरीब म्हणून कोणाची जमीन पण नाही केली. मजुरी करून करून शिकाय हे वाद्य. आमचा वडील सांग की शाळा आता भरायला लागली, पण तू शाळा जाशील तर खडवलं पैसे नाही, पेनलं पैसे नाही, तर काय शाळा शिकून काय नोकरी करणार आहेस काय. मग हे गायीशी जा, गायीशी मग हे वाद्य मला सांगला की आपली ही वंशावळ आहे, ही तू वाद्य वाजवायच्या. मग ते तेथून आम्ही हे वाद्य गायीशी जायच्या, गायीचं राज्य वाद्य वाजवायच्या. आणि ते वाद्याने असं इथपर्यंत जात असं नाही माहित होती, पण ते त्यांनी मला साथ दिली, समजा वाजवला, आणि लोकांना ते वाद्याने आवड निर्माण झाली. लोक सगळंच वाजवतात, पण त्यांची वंशावळ एक किंवा 2च. आमची वंशावळ फार झाली, 400 वर्षाची वंशावळ. तेव्हा मला एक मॅडम याची आली, ती नायगावची. बाबा नायगावची ती मॅडम आली की धनखड साहेबांनी तुला बोलवलंय, येशील काय माझ्या बरोबर. तर मी येईन. मग तिने मला घेऊन गेली आणि धनखड साहेबांनी विचारला की बाबा हे तू काय म्हणून आलास, कशासाठी. म्हणून आमची संस्कृती आहे. ही काय, ही मायभूमी माती परीक्षा केली तो मी आदिवासी, आणि श्वासाने वाजवती संस्कृती, आणि हाताने वाजवते आकृती. आकृती कोणीही वाजवू शकतो, पण संस्कृती, ह्या आदिवासीची संस्कृती आमच्याशिवाय दुसरा कोणी वाजवू शकत नाही. का तर गायीशीच हे शिकायच्या. गायीशी अख्खा दिवस जर मनावर झाला तर एका दिवसात शिकू शकतो. आपले मनाला विचार पाहिजे, मनाला विचार पाहिजे. मनाचा विचार करून हे विचारांनी श्वास घेऊन आणि वाजवायचा. याच्यात ते मुजिक जे आहेत ते अंतःकरणात निर्माण होतात. तांगडा सवरी, गोहरा सवरी, पोपटा सवरी,
घुंगा सौरी, तुंबा सौरी अशा ज्या निसर्गाच्या देवदेवता आहेत हे आमच्या आडवडिलांनी आम्हाला सांगितलं आहे. जे आता ना जे मूर्त्या देवांचे पण त्या मूर्त्या पण ह्या देवाच्या मध्ये लिहित नाही. ह्या ज्या देवता ना याचे लिखित नाही. हे मनमानी मनात येतात आणि मनातून ते वाद्याचा नाद निघत असतो. याला सुवास दिला का वाद म्हणजे झाड वारा येतो तेव्हा झाड हिलतं ना. हो. वारा जर नाही तर झाड हिलत नाही. तसं याला श्वास दिला की मादी आणि नर याच्यात श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो आणि लगेच ज्याचे मनावर धरला ते अंगात हवा येते. असे अंगात हवा येते. म्हणून ते आधी बसेल हे वाद्याची फार आवड. बर. आणि याचं पूर्ण याला काय म्हणतात म्हणजे तारपा हे माडाचं पात आहे. माडाच्या पात. बर. आता ते गुंढाळा ना हे माडाचा पात याला साऊंड बनवलेला आहे. पुढं आवाज जाण्यासाठी हा साऊंड आणि हे बांबू आणि हे दुधी मधीचा चौथा मध पिळून काढली त्याचा हे मेन बनवला असा हे. अरे त्याला हवा लिकेज नाही झाली पाहिजे. लिकेज झालं हवा झाली तर थोडा श्वास ताकद येत नाही. असं म्हणजे याला हे करायचा आणि याला हो करून असा वाजत हे. आणि हा पूर्ण नैसर्गिक आहे. म्हणजे भाज्या, पानं, फुलं, सगळी वनस्पती याच्यापासून तो निर्मित आहे. म्हणजे हा एक माझ्यासाठी एक अनुभव वेगळा आहे की आपण दरवेळेला वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे जातो पण निसर्ग सुद्धा आपल्याला एक छान संवाद करायला किंवा स्वर प्राप्ती करायला आपल्याला हा एक उपलब्ध करून देतो ही साधनं. मान्यवर, जैसे आपने कहा आपके साथ अभी आपकी सौभाग्यवती भी यहाँ पे उपस्थित है. आपने जैसे कहा कि एक धरोहर चलती रहनी चाहिए. 400 साल ये परंपरा आप आगे बढ़ाते रहे. लेकिन बहुत सारे शारीरिक आर्थिक संकट भी आ गए. भूकंप में आपने अभी हमें अंदर से अपना वास्तु दिखाया. भूकंप से अभी वो वास्तु क्षतिग्रस्त हो गया. जैसे अभी आपके सौभाग्यवती जी का कर्करोग का एक ये था ऑपरेशन, अभी एक शस्त्रक्रिया हुई. तब आपने मुझे एक बोला कि हमने इनको ईश्वर माना था, ये वाद्य को ईश्वर माना था. तो वो अनुभव हमारे साथ आप साझा करें. आता हो अनुभव असाच आहे की आज हे निसर्गाची देवता माझी आहे. आता लांब दूर आळंदी, जेजुरी, बारामती, चेन्नई, सिंगापूर तिकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे पैसा नाही. मग आमची ही लक्ष्मी म्हणून ही देवता आहे की देवा तू जर वाजली जशी वाजस तशी आम्हाला आशीर्वाद जर आम्हाला दिला तर हे आमची देवता आम्हाला आशीर्वाद दे. देव आता नाही आहे. आता देव हो निसर्गाचा देव म्हणजे हा आमचा वाद्य आहे. हे आज आमचा परिवार आता चांगलाच आहे. म्हणजे रोजीरोटी जोडी नाही येत होती पण आता मी जिकडं तिकडं लांब लांब जायचं हे वाद्य घेऊन ज्याला आवड निर्माण झाली. कोणी 10-20 देतो, कोणी 10-5 देतो आणि तिकडं मी 8 दिवस काढायच्या काहीतरी 2,000 रुपये आणायच्या म्हातारी देतो आणि पोरानं काहीतरी चहा पाणी काहीतरी दे. आणि मी असा करून 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 जास्ती फिरायला लागलो आणि प्रसिद्ध झालो. यात कोणा कागदपत्र लिहिला नाही आणि मार्गदर्शन कोणा मला लावला नाही. ही स्वतःची कला है. ये एक खुद की एक हम बोलते हैं ना कि एक अवगत कला है, ईश्वरीय देणगी है. ईश्वरीय देणगी है. मान्यवर, बहुत सारी जगह पे आपको आमंत्रित किया जाता होगा. जैसे आपने बोला कि 10 रुपए, 20 रुपए, कभी 1000, 10,000 रुपए. ऐसा कुछ अनुभव आप शेयर करना चाहेंगे, साझा करना चाहेंगे कि जो आज को भी आपको याद है? असा कोणता अनुभव? अनुभव तर नाही. दुसरीकडे कुठं काही मी सांगत नाही का मालक बुहून द्या एवढा मी सांगत नाही. फक्त जायचा भाडा काही गेलो तर भाडा द्यायचा काही जे मनापासून दिला तर
2,000 1,000 नाहीतर कोठं नाही दिला तर कोणा पा मागायचा. पब्लिक भरमसाठ राहायची, कोणाकडे मागायचा. आणि कोणाकडे हात मांडला तर ते निंदा करतात. का रे भीक मागायला येतो, म्हणजे भिकल्याच मी भिकूच मागायला आलो. काय द्या कोण चहा पाणी. वाद्याची जर तुम्हाला वाद्याची आवड असेल किंवा देवाचा दर्शन घ्यायचा असेल तर दक्षिणा तर टाकायच लागत नाही. हा नुसता देवाचे कुठे देवळात गेलो तर दक्षिणा टाकल्याशिवाय पुजारी जगू शकत नाही ना. हो. तसं मला काहीतरी दक्षिणा दिलं तर चहा पाणी कोणीतरी दिला तर पेऊन तरी असा. पण मला माझे फार म्हणजे यांनी मला देणगी सारखी दिली. म्हणजे काय माझी मला लखवा झाला, गर्भपेशीचा ऑपरेशन केला, देवाला मी हात जोडून राहिलो. माझ्या सुनाला लखवा झाला, चांगला झाला. मोठी सून तिला पण लखवा झाला अशी. पण तिला दुसरेकडे कोठं डॉक्टरकडे धावायची वेळ नाही. पहिली येठच मी आता हात जोडून देवा आशीर्वाद दे. डॉक्टरचा पण आशीर्वाद घेन, मला तू पण आशीर्वाद दे. ही डॉक्टरनी जशी ईश्वर सेवा केली तशी माझी वाद्याने ही ईश्वर सेवा केली. म्हणून आज मी इथपर्यंत मी आज मोदी सरकारचे जवळ गेलो. राष्ट्रपती आज माझी संस्कृती 7 समुद्राची पलीकडे गेली. हे संस्कृतीने माझं नाव कमावला, नाव लौकिक झाला. म्हणजे ही माझी नावासाठी श्रीमंती समजलो. असा हे ओढा मला म्हणजे आता अनुभव आला. राष्ट्रपति भवन का अनुभव तो बहुत ही अच्छा रहेगा, लेकिन वो अनुभव साझा करने के पहले मुझे एक आपसे मार्गदर्शन चाहिए था। आज की पीढ़ी को, आज के जो युवा है, उनको, आप विद्यार्थियों को आप क्या सलाह देना चाहोगे? आता लोकांना जर आवड समाजाची, कोणत्याही समाजाला समजला पाहिजे. कोणत्याही समाजाचा जर शिकायचा असेल तर सुवास प्यारी आहे. सुवास आला तर शरीर पण चांगला. आणि वाद्य वाजवला घाम निघला तर आजार पण नाही होतो असं पण येते वाद्यात आहे. पण कुठंतरी एखाद संस्थेने त्याचा भाग घेतला आणि ते सांगला की याला शिकव, आम्ही काहीतरी अनुदान म्हणून देऊ, तर त्यांच्यासाठी मी वेळात वेळ मी काढून शिकवतो ना. अजून उभा मुताव, आडवा पडलो मग नाही इलाज. असं म्हणजे शिकवायची माझी इच्छा आहे. जगून तर बघू पुढं अजून 1-2 वर्षात जोपर्यंत वाजवत होतं असं. यानी ये जो सांस्कृतिक धरोहर है वो हमारे युवाओं ने विकसित करना चाहिए, आत्मसात करनी चाहिए और आगे लेके जाना चाहिए। माननीय राष्ट्रपति भवन का अनुभव कैसे था? पहली बार हवाई जहाज में आप श्रीमती जी के आता साथ काय नाही, त्याच्या फक्त म्हातारीचा ऑपरेशन केला आणि माझे बरोबर विमानात बसून नेली आणि आणली. हे आमचा भाग्य समजायचो. सरकारने अजून तर काही नाही, फक्त भाड्याला पैसे दिले, इकडून गेलो तर मी कोणापासून 2,000 3,000 1,500 असं जमवून आणि मला जवारचे पोराही दिलं. आणि मी विमानात म्हातारे सांगा विमानात जायचा. हा आणि तिकडून अजून मग तिथं राजभवन मध्ये दिलं नातूकड. भाड्यालाच, दुसरा तर काही नाही, चहा पाणी नाही काही नाही, थोडा भाडाच करून आलो. अजून तर परत काही नाही. आणि आलो म्हणजे मी सांगला तसा ही मादी होणार ह्या परिवार आहे. हा परिवार आम्ही दिल्लीला घेऊन गेलो आणि परिवाराने आम्हाला म्हणजे वाद्याने घरी आणून ठेवला. हे आमचा दैवत आमच्या जवळच आहे. ओढाच बाकीचे लोक आहेत काय कोणाकडे मागायच्या. मोठे लोक मंत्री कुठं पण असं नाही, कोणाकडे हात नाही मांडला. फक्त भाडा करून गेलो. तिकडून जे काय दिलं ते 35-38 तेवढंच, बाकीचं नाही. आजपर्यंत तसंच कोणाची मदत घेतलीच नाही, कोणा दिलीच नाही तर काय घ्यायची. खाली हात गेलो घेणं, खाली हात गेलो. यानी ये आदिवासी परिवार, एक ऐसा आदिवासी परिवार जो स्वाभिमान के लिए जाना जाता है, तो वही स्वाभिमान से आपने राष्ट्रपति भवन की सीढ़ियां चढ़ी और वही स्वाभिमान से आपने
सर्वोच्च सम्मान पद्म अलंकरण से आप सम्मानित हुए। मान्यवर, आजकल के जो युवा है कि जो सतत मोबाईल में व्यस्त रहते हैं, तो उनको आप क्या कहना चाहोगे? आता त्यांना आवड पाहिजे आणि कोणीतरी सरकार नाही तर संस्थेकडशी सांगला बाबा तू ही संस्कृती शिकव, तर मी शिकवण ना. शिकवायला काय, त्याला काय आपल्याला काय धडा नाही द्यायचा आहे, फक्त मनाने विचार, आपले मनाने विचार करून शिकायचे आहे. हे आपला जी जीभ आहे हा पंखा आहे, फक्त पंखा. ते काय जठर मधून हवा नाही घ्यायची, इथून निश्चित. म्हणजे याला दोन्हीच्या नळ्या आहेत ना, स्त्री आणि पुरुष, याला श्वास याने तोंडानेच घालायचा. ऑटोमेटिक वाजतं ते असं. लेकिन ये अद्भुत कला है। मैं सौभाग्यवती जी को भी एक प्रश्न पूछना चाहूँगा। ताई, आई, तुम्हाला याच्यामधला अनुभव कसा होता? मला काहीच नाही समजत. अनुभव कसा वाटला? चांगला वाटला. विमानात बसलात, राष्ट्रपती भवनात गेलात, मोदीजींना भेटलात, कसा वाटला अनुभव? बरा वाटला. आणि इथे तुमचं कसं असतं, जीवनमान कसं असतं, म्हणजे सकाळचा दिनक्रम कसा असतो तुमचा इकडे? कारण इकडे बरेच मला वाटतं मोठ्या प्रमाणावरती पाऊस पण येत असेल. हा, पाऊस येतो ना, पाऊस येतो. आणि आता काय, आता शेती तेवढी होत नाही. आता ते नातू मुलगा करतात ना. आता आम्हाला तर काय दोन्ही माणसं आजारी. मला पहिला आतडीचं ऑपरेशन झालं, आता सुधारलो. त्याच्यावर लखवा झाला, सुधारलो. घरवालीला आता गर्भपिशचं ऑपरेशन केला. म्हणजे आता नातसुना हा काही मोठ्या सुना त्याही काही दिला तर खायच्या नाही. तर सकाळपासून चहावर पण नाही, चहा पण नाही, कोणी दिला तर नाही तर काही नाही. आम्ही घराची तिकडे निघत नाही. आता तुम्ही शेती करा आणि काय द्यायचं तर द्या. मला आता फक्त 5,000 पेन्सिल मिळते समाज कल्याणकडची, तेवढं आम्ही चहा पानी करतो, दूसरा नहीं। यानी हमारे दर्शकों को जो देश के बाहर भी स्थित है, आज मेरी मातृभाषा मराठी में मैं ये चित्रीकरण कर रहा हूँ, लेकिन सच में मोदी सरकार जो अपने तीसरे कार्यकाल में है, ऐसे हर एक व्यक्ति के पास वो सक्षम तरीके से पहुँच रहे हैं और ऐसे हीरे जो आज भी यहाँ पे अस्तित्व में है उनको हमारे सामने ला रहे हैं। मान्यवर, आपने दोनों ने ही मुझे वक्त दिया और मैं यहाँ पे अचानक से आया था, तो क्योंकि आपसे संपर्क करना भी बहुत मुश्किल था, तो बहुत बहुत आप दोनों का ही आभार। और मैं आशा करता हूँ कि बहुत जल्द मैं युवा विद्यार्थियों के साथ आपके यहाँ पे आऊँगा, उपस्थित रहूँगा और उनके यहाँ आप उनको मार्गदर्शन करेंगे। बहुत बहुत आभार। जय हिंद। खूप सुंदर।